मुंबईतील जुहू चौपाटीच्या किनाऱ्यावर पावसाळ्यापूर्वी काळ्या तेलाचे थर पसरलेले आहेत। समुद्र किनाऱ्यावर वाळू आणि पाण्यावर पसरलेल्या या तेलकट प्रदूषणामुळे पर्यावरणाबरोबरच सागरी जीवसृष्टीवर सुद्धा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। यामुळे सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। पर्यावरणाची तसेच समुद्री जीवाची मोठ्या प्रमाणात हानी होण्याची भीती तज्ञ व्यक्त करतायत। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। पाहूयात। मुंबईतल्या जुहू चौपाटीवर मी उभा आहे आणि या जुहू चौपाटीवर काळ्या तेलाचा तवंग पसरल्यामुळं पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो तज्ञ व्यक्त करताना पाहायला मिळतात। आपण जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणात माझ्या जर पाठीमागच्या साईडला जो किनारा आहे, चौपाटीचा जो परिसर आहे, त्या चौपाटीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात काळसर असा भाग तयार झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि एकूणच हा काळ्या तेलाच्या तवंगामुळं समुद्रातले मासे असतील, कोळंबी असतील, खेकडे असतील, याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी पोहोचू शकते। त्याचबरोबर समुद्रातले ऑक्सिजनची लेवल जी आहे ती सुद्धा कमी होऊ शकते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समुद्राच्या लगत असणारी जी खारफुटी आहे, खारफुटीची जंगलं आहेत, त्यांनाही याचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे। त्यामुळं या समुद्राचे जो काळ्या तेलाचा जो तवंग पसरलेला आहे तो कमी करण्यासाठी प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी जी आहे ती लोकांकडून होताना पाहायला मिळते आहे। आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी समुद्राच्या लगतची जी वाळू आहे त्याच्यामध्ये या काळ्या तेलाचा तवंग पसरल्यामुळे नागरिक असतील किंवा पर्यटक असतील त्यांनाही या ठिकाणी याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यांनाही त्याचा या ठिकाणी नुकसान होऊ शकतं असाही अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय। ओमप्रकाशसह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।